सोलापूर शहरामध्ये फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 20 मे 2026 रोजी एक गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये एक स्विफ्ट डिझायर कार जी आहे ती चोरीला गेली होती। तर त्या अनुषंगाने तेथील ACP श्री पोमण आणि तेथील PI श्री राऊत यांनी सदर गुन्हा जो आहे तो DBचे इंचार्ज API क्षीरसागर आणि त्यांच्या टीमकडे वर्ग केला। गुन्ह्याचा तपास करण्याच्या अनुषंगाने API क्षीरसागर आणि त्यांची टीम परभणी, संभाजीनगर या ठिकाणी गेले। त्यांनी त्या ठिकाणी संशयित वाहन चेक केले, जे वाहन आपल्या हद्दीमध्ये आले होते आणि त्यांनी स्विफ्ट डिझायर कार चोरून नेली होती त्या वाहनात आलेल्या चोरट्यांनी। परंतु ते संशयित वाहन वेगळेच निघाले। मग त्यांनी ओरिजिनल जे वाहन होतं त्या वाहनाचा मागोवा घेत ते लातूर, औसा या मार्गे हैदराबाद आणि नंतर तामिळनाडू इथपर्यंत गेले। आणि त्या तामिळनाडूमध्ये गेल्यानंतर त्यांना ॲक्च्युअल जे चोरटे ज्या गाडीमध्ये आले होते, ज्या कारमध्ये आले होते ते तामिळनाडूमध्ये त्यांना सापडले, तामिळनाडूच्या एका गावात सापडले। आणि त्या चोरट्यांना त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडनं एक वाहन चोरीची गँग त्यांनी ओपन केलेली आहे। आणि आतापर्यंत API क्षीरसागर आणि DBचे पथक यांनी जवळपास 4 व्हेकल चोरीला गेलेल्या रिकवर केलेल्या आहे। आणि याच्यामध्ये एक नवीन गोष्ट त्यांच्या अशा निदर्शनास आलेली आहे की एक मशीन असते, त्या मशीनच्या माध्यमातून चोरटे, वाहन चोरी करणारे जे चोरटे आहे ते गाडीमध्ये एंट्री करतात, त्यातलं लॉक ब्रेक करतात आणि कोणालाही कुठल्याही सिग्नल म्हणजे गाडीचं लॉक ब्रेक केल्यानंतर ज्या पद्धतीचे सायरन किंवा सिग्नल्स दिले जातात मालकाला, वाहन मालकाला, तसे सिग्नल्स मिळत नाही, सायरन वाजत नाही आणि गाडी स्टार्ट करू शकतात चोरटे आणि तिथून बेमालूमपणे घेऊन जाऊ शकतात। अशा पद्धतीचं मशीनसुद्धा त्यांच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। ते मशीन ते रिकवर करणार आहेत आणि आणखी या गँगमधील पुढील जी लिंक आहे त्या लिंकपर्यंत ते पोहोचून ही पूर्ण गँग एक आपण ओपन करून आणखी जास्तीत जास्त वाहनं जे आहे ते रिकवर करायचा प्रयत्न करत आहोत। सध्या 4 वाहनं रिकवर झालेली आहे। तर पोलिसांच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की वाहनधारकांनी आपल्या वाहनाची पुरेपूर काळजी घेणं गरजेचं आहे। त्या वाहनामध्ये GPS सिस्टीम ॲक्टिवेट राहील हे आपण खात्री करावी आणि वाहन सुरक्षित ठिकाणी लावणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं वाहन चोरीला जाणार नाही। आणि जे API क्षीरसागर यांच्या टीमने ज्या मशीनद्वारे चोरटे वाहन चोरी करतात त्याचा एक डेमोसुद्धा आम्ही तयार करणार आणि तो डेमोसुद्धा पब्लिकसाठी आम्ही अवेलेबल करून देणार। त्याला काही काळ लागेल, परंतु जेणेकरून जनतेला माहिती व्हायला पाहिजे की कशा पद्धतीचे वेगवेगळे टेक्निक चोरटे वापरत आहेत। तर अत्यंत चांगली आणि स्तुत्य कामगिरी API क्षीरसागर यांच्या DB पथकाने केलेली आहे। त्यांना मार्गदर्शन PI राऊत आणि ACP पोमण यांनी केलेलं आहे। माननीय CP सरांनी त्यांना वेळोवेळी आंतरराज्यात जाण्यासाठी परवानगी दिली, त्यामुळे ते ही चांगली कामगिरी करू शकले। आणि अशाच प्रकारची चांगली कामगिरी फौजदार चावडी पोलीस स्टेशनकडनं आम्ही अपेक्षित करत आहोत। धन्यवाद। आरोपींचं पूर्वीचा रेकॉर्ड आहे आणि पूर्वीच्या रेकॉर्डच्या आधारे आम्ही त्यांच्यावरती पुढील कलमसुद्धा ॲड करणार आहोत। सर, किती आरोपी अटक आहेत? आतापर्यंत 1 आरोपी अटक आहे आणि या गँगमध्ये आतापर्यंत जवळपास 3 आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।